नमस्कार, मार्मिक समाचारमध्ये आपलं स्वागत. आज आपण आलोय दौंड तालुक्यातील खडकी या गणामध्ये आलोय. आता ह्या गणामध्ये पूर्णपैकी चित्र स्पष्ट झालं. राष्ट्रवादीकडून ज्या उमेदवारी मिळाल्या आणि किंवा जे अन्य पक्षांकडून उमेदवारी लोकांना दिलेल्या आहेत, ह्या भागामधील काही लोकांचे कशा पद्धतीच्या प्रतिक्रियात गाव 7 ते 7,500 मताचं गाव आहे. इथं ग्रामपंचायत जे असेल त्या सध्या ज्या पद्धतीची लोक आपल्याला मिळतील त्यांच्या काय प्रतिक्रिया येतील किंवा काय त्यांची म्हणणे येतील आपण ती थोडक्यात घेऊया. चला तर मग. देऊळगाव गटामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादीकडून या ठिकाणी संजय भोसले आणि वीरधवल बाबा जगदाळे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे काल. सध्याला हे जे खडकी ज्या गणातून उमेदवारी मिळाली भोसले आणि यांना, तर काय लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो या ठिकाणी? लोकांची काय शेवटी पक्षश्रेष्ठी आहेत. पक्षश्रेष्ठीने जो निर्णय देतील तिथं कार्यकर्ते सगळे काम करणारच आहेत. तर सध्या आपल्या ह्या भागामध्ये ज्यांना उमेदवारी मिळाली हे उमेदवार कोण आहेत आणि त्यांचे काम कसे आहेत आता या ठिकाणी? आता जे उमेदवार मिळाले ते वीरधवल बाबा जगदाळे यांचं काम चांगलंच आहे. ऊसाच्या माध्यमातून असतील की त्यांनी पाठीमागे जिल्हा परिषदेचे जे सदस्य होते त्या माध्यमातून त्यांनी बरेच रस्त्याची कामं केली, त्याप्रमाणे फिल्टर्स आणि लोकांची बरीचशी कामं केलीत. त्यामुळं ते पण आमच्या जमिनीची बाजू आहे तशी. पण फक्त विषय आणि संजय भोसले असतील, संजय भोसलेंचं तर हे सासरवाडीचंच गाव आहे आणि पहिल्यापासून त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. या ठिकाणी सगळ्यांशी मिळून मिसळून बोलणारे आणि सगळ्यांना सहकार्य करणारे असे ते पण उमेदवार चांगलेच दिलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने. आणि आपणच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी कामं बरीचशी चांगल्या पद्धतीने होतात. कार्यकर्त्यांना चांगल्या पद्धतीने सांभाळलं जातं, त्यांची कामं केली जातात या ठिकाणी. पण आता तर झाले सर्व फॉर्म तर भरून झाले. हे बाबा जगदाळे असतील, संजय भोसले असतील, यांच्याकडे कसं बघताय आपण? संजय भोसलेंचं बाबांचं काम करावंच लागेल पक्षाच्या हे. संजय भोसलेंचे काम कसं आहे? काम चांगलं आहे. संजय भोसलेंचं काम चांगलं आहे. जनसंपर्क चांगला आहे संजय भोसलेंचा, त्याबद्दल काही वाद नाही. पण त्यांचं काम करू 100% आम्ही.